नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते कर्णपुरा मंदिर इथं घटस्थापना. शारदीय नवरात्र उत्सवाला शहर जिल्ह्यात उत्साहात सुरुवात. औरंगजेब यांची कबर ताळेबंद करून इम्तियाज जलीलांवर गुन्हा दाखल करण्याची धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानाची मागणी. आता बघूयात सविस्तर बातम्या. शहराचं ग्रामदैवत कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी माता मंदिर इथं नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला मंदिर संस्थान अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आई भवानी आणि माता दुर्गेच्या भक्तीत विलीन होऊन हा उत्सव भक्तांनी साजरा करावा. नवरात्रीच्या 9 दिवसानंतर दसऱ्याच्या दिवशी राक्षस महिषासुराचा वध करण्यात येत असल्याची परंपरा आहे. शहराचं ग्रामदैवत कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी माता मंदिर इथं नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला गुरुवार तारीख 3 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षनेते तथा मंदिर संस्थान अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे. शुभ मुहूर्ताच्या प्रसन्न वातावरणात सकाळी 7 वाजता आरती करून समस्त भाविक भक्तांना त्यांनी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवा, राजू राजपूत, संतोष मरमठ, पोपटराव दानवे, संतोष दानवे, राजेंद्र दानवे, अंकुश दानवे, रमेश दानवे व अभिजित पगारे उपस्थित होते. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. शहरातील ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा मंदिरामध्ये नवरात्राच्या 9 दिवस भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तर याच मंदिर परिसरामध्ये काही समाजसेवकांकडून स्वच्छता अभियान देखील राबवले जात आहे. काशीनाथ जाधव इथून पुढे 9 दिवस कर्णपुरा मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. याच अभियानाला आज छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे श्रीफळ फोडून या मोहिमेचं उद्घाटन केलं. देवी तर सर्वांची असते, माझी एकट्याची देवी कशी असेल. देवी समस्त महाराष्ट्राची, समस्त हिंदू बांधवांची, काय सगळ्या भारतीयांची असं मी म्हणतो. आणि नवरात्रोत्सव एक ऊर्जा शक्ती देणार आहे. आणि इतक्या सकाळी नवरात्रोत्सव सुरू झाला, उशिरा उठलो तरी लवकर एक जी देवीची मजा, सगळी महापूजा, देवीचं सगळं जे अभ्यंगस्नान, आता घटस्थापना होणार आहे काही मिनिटांमध्ये. आणि हा एक ऊर्जादायी, प्रेरणादायी, दरवर्षीचा काय प्रत्येक क्षणाचा हा प्रसंग असतो. त्याचा अनुभव आम्ही सातत्याने घेत असतो. ही देवी म्हणजे या संभाजीनगरचं एक आराध्य दैवत आहे. सातत्यानं आमचं कुटुंबीय मागच्या 7 पिढ्यापासून म्हणजे 1680, 84 या काळापासून आजपर्यंत या देवीचं सगळं पौराहित्य आमचं कुटुंब करत आलेलं आहे. मला वाटतं त्याचा मला अभिमान आहे. कर्णपुरा देवी ही आपले ग्रामदैवत आहे आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं 1 लाख लोक सकाळी 3 वाजेपासून इथे आलेले. 1 लाख लोक आता आले, मी स्वतः पाहिलं. आणि आरती झाली, व्यवस्थित झाली आणि लोकांना त्या ठिकाणी खूप मोठा आनंद मिळतो देवीचं दर्शन केल्यानंतर. देवीचं स्वरूपच असं आहे की देवीचं फक्त मुखदर्शन जरी घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी पुण्य मिळतात. आणि म्हणून हे अनेक वर्षाची परंपरा या छत्रपती संभाजीनगर शहराची आहे की देवीला 10 दिवस अनेक जण पायी येतात, अनेक जण त्या ठिकाणी दर्शन करून जातात. 10 दिवसात एकदा तरी दर्शन करतात लोक, पण बाकीचे काही लोक रोज. आज आमचे मित्र काशीनाथराव जाधव यांनी त्यांची अकॅडमी, जाधव अकॅडमी जी आहे इंटरनॅशनल, त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी पूर्ण 10 दिवस साफसफाईचं हे सगळे मुलं मुली हे सगळे त्या ठिकाणी स्वतः म्हणजे स्वच्छता, एक चांगलं स्वच्छता अभियान यांनी राबवलेलं. मी त्यांना धन्यवाद देईल काशीनाथरावला की त्यांनी स्वतः त्या ठिकाणी
डिसेबल असताना सुद्धा त्या ठिकाणी ते सगळ्या लोकांना घेऊन जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात काम. सोयगाव मतदारसंघात फळ प्रक्रिया केंद्र तसंच शीतगृह व निर्यात केंद्रासाठी पणन विभागाच्या माध्यमातून 39 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातून मतदारसंघात उभे राहत असलेले मिरची व फळ प्रक्रिया केंद्र शेतकऱ्यांसाठी आधारभूत ठरेल असा विश्वास पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भराडी येथील कार्यक्रमात व्यक्त केला. सिल्लोड तालुक्यातील भराडी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत मिरची प्रक्रिया सुविधा केंद्र प्रकल्प तसंच बनकीनोळा तालुका सिल्लोड इथं मुक्तेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मिरची प्रक्रिया शीतगृह व निर्यात केंद्र आणि कंकराळा तालुका सोयगाव इथं धारणा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या फळ प्रक्रिया शीतगृह साठवणूक हाताळणी व निर्यात केंद्र प्रकल्पाचं भूमिपूजन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालं. तसंच या निमित्तानं भराडी तालुका सिल्लोड येथील गजानन लॉन्स इथं मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावाही झाला. या प्रसंगी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, डॉक्टर अनमोल यादव, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पा तायडे, उपसभापती दारासिंग चव्हाण, माजी सभापती रामदास पालोदकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, देवीदास पा लोखंडे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, गजानन महाजन, देवीदास पालोदकर, अजित सेठ बागवान, डॉक्टर संजय जामकर आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारानं मराठवाड्यातील पहिल्या मिरची प्रक्रिया केंद्राचं भूमिपूजन झालं. यात सिल्लोड तालुक्यात 2 तर सोयगाव तालुक्यात 1 असे मतदारसंघात 3 ठिकाणी मिरची प्रक्रिया प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्प केंद्रात मिरची साठवणूक तर होईलच, याशिवाय इथं हिरवी मिरचीची पावडर, हाताळणी, निर्यात इत्यादी प्रक्रियाही होणार आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात विकासाचे विविध प्रकल्प उभे राहत आहेत. मतदारसंघाचा आम्ही सर्वांगीण विकास साधतोय. अशा वेळी विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. मार्केट कमिटी सक्षम करण्यासाठी सोयगावमध्ये चांगली मार्केट कमिटी बनावी, त्याच्यासाठी मला वाटतं 3 करोड 56 लाख काहीतरी आपण मंजूर केले आणि 4 दिवसामध्ये त्याचा एक भूमिपूजन होईल, त्याच्याही कामाची सुरुवात होईल. सिल्लोडमध्ये शॉपिंग सेंटर म्हणून लागलो. हे सर्व त्या ठिकाणी आपण 2 दिवस 4 दिवस महिना 15 दिवस ते ताजे राहायला पाहिजे, चांगले राहायला पाहिजे, शुद्ध राहायला पाहिजे. यासाठी तिथेही 13 कोटी रुपये मंजूर केले, इथेही 13.5 कोटी रुपये मंजूर केले आणि बनकीनोळ्यातही 13 कोटी रुपये आपण 3 पार्ट केले. सिल्लोड तालुक्यामध्ये 2 ठिकाणी, सोयगाव तालुक्यामध्ये आम्हाला साहेब काळे मला बोलले होते की आमच्याकडे जिनिंगचे आवाज आहे. क्रेडाई महा एक्स्पोच्या वतीनं शहरात जबिंदा मैदान इथं ड्रीम होम एक्स्पोचं उद्घाटन गुरुवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आलं असून यात 80 पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत. वित्तीय संस्थांचे स्टॉल देखील लावलेले असून झिरो प्रोसेसिंग, ऑन द स्पॉट सँक्शन, स्पॉट फायनान्स आदीचं नियोजन करण्यात आलंय. क्रेडाई महा एक्स्पोच्या वतीनं शहरात असलेल्या जबिंदा मैदान इथं गुरुवारी 3 सप्टेंबर पासून ड्रीम होम एक्स्पोला सुरुवात करण्यात आली असून या एक्स्पोचं उद्घाटन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आलं. मराठवाड्यातील सर्वात भव्य क्रेडाई ड्रीम होम एक्स्पो या गृहप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी SBIचे DGM चंद्रशेखर रच्चा, क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर प्रमोद खैरनार, माजी अध्यक्ष राजेंद्र सिंग जबिंदा, कोषाध्यक्ष नरेंद्र सिंग जबिंदा, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन बगडिया, विद्यमान अध्यक्ष विकास चौधरी, सचिव रोहित सूर्यवंशी, संयोजक अखिल खन्ना, खजिनदार प्रशांत प्रमिल कंठवार, संयोजक संग्राम पटारे, भास्कर चौधरी, आशुतोष नावंदर आदींसह महिला पदाधिकारी, अन्य पदाधिकारी आणि स्टॉलच्या प्रमुखांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नवरात्रीच्या निमित्ताने 2024 या वर्षीचं ड्रीम एक्स्पो क्रेडाईचं आज उद्घाटनाच्या प्रसंगी आमचा उपस्थित
देशातील मोठा बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री रक्षा साहेब आणि मंचावर उपस्थित क्रीडाईचं अध्यक्ष श्री चौधरीजी आणि मंचावर उपस्थित सर्व क्रीडाईचे सभासद, माजी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व उद्योजक, बिल्डर्स आणि सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनींना माझे सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी संध्याकाळी हा कार्यक्रम उद्घाटनाची कार्यक्रम पार पाडला होता. त्यावेळेला सर्वांना आरतीचा किंवा विविध गोष्टीचा घाई होते, परंतु गेल्या वर्षी लोकांनी जर रेकॉर्डिंग केलेलं भाषण परत काढून बघितलं की या आयुक्तांनी काय सांगितलं होतं आणि काय झालेलं आहे आणि आता या पुढे काय होणार आहे हे फार महत्त्वाचे आहे. आणि 2024 आणि 2025 हे आर्थिक वर्ष महानगरपालिकेसाठी आणि या शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण वेगळी भरारी आपण घेतलेला आहे आणि उगाच कारण काही राजकीय नेत्यांनी भाषण करणे वेगळं, कारण प्रशासकीय अधिकारी येऊन काही गोष्टी सांगणे वेगळं. गेल्या वर्षी मी सांगितलं होतं हीच तो वेळ आहे आणि गेल्या वर्षी जर तुम्ही बुक केला असता तो खनिजमध्ये झाला असता. आत्ता जरी तुम्ही बुकिंग केलं आत्ताही थोड्या स्वस्तात पडणार आता. पुढच्या वर्षी या शहरामध्ये अजून घरं घेणे थोडा महागडं होणार आहे, कारण देर विल बी ह्यूज स्पर्ट इन द डेव्हलपमेंट. त्याचं कारण आहे कारण नुसतं ड्रीम होम बनवण्यापेक्षा पहिला ड्रीम सिटी बनणे फार महत्त्वाचे. आणि एखाद्या ड्रीम सिटीमध्ये काय असे अपेक्षित आहे, प्रत्येक बिल्डर आणि व्यापारी ह्या गोष्टीच्या निगडीत असलेल्या व्यक्तींना अत्यंत महत्त्वाची आहे डीपी प्लॅन. कित्येक वर्षापासून हा शहराला लागलेला कीड आता आपण 28/4 करून शासनाकडे पाठवलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणीहून परत त्या पेवर बनवू किंवा दुसरे रस्त्याच्या मटेरियलमध्ये वापरण्यामध्ये सुयोग होईल. आणि आता नवीन डीपी प्लॅन झाला, नवीन रस्ते घ्यायचे आहेत. खरं तर बघितलं तर महापालिका असे विचार असतील की और पैसा दो या एक्स्ट्रा FSI पाहिजे. परंतु आम्ही एक विचार केला, या शहराच्या लॉंग टर्म विकासासाठी काय आवश्यक आहे की PDR याला मार्केट उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. नाहीतरी लोकांना मी रस्ते पाहिजे, गार्डनसाठी जमीन पाहिजे, लोकांनी म्हणणार पैसे द्या. या एक्स्पोमध्ये 80पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आलेले आहेत, तर त्या माध्यमातून 300 प्रोजेक्ट्सचं सादरीकरण सदर एक्स्पोमधून केलं जात आहे. वित्तीय संस्थाचे स्टॉल देखील यात लावण्यात आलेले आहेत. झिरो प्रोसेसिंग, ऑन द स्पॉट सँक्शन, स्पॉट फायनान्स आदीचं नियोजन यात करण्यात आलेलं आहे. सदर ड्रीम होम एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं क्रेडाईचे संयोजक अखिल खन्ना यांनी एडीएन सोबत बोलताना केलंय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपलं क्रीडाई ड्रीम होम एक्स्पो आपण भव्य रीतीने लावलेला आहे. आणि यावेळेस जे औरंगाबादमध्ये टोयोटा आणि अथर अशा मोठमोठ्या प्रकल्प आलेले आहे, 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि इथं खूप रोजगार उत्पन्न होणार आहे. तर त्या निमित्ताने आपल्या प्रॉपर्टीचे भावसुद्धा पुढील 5 वर्षात खूप वाढणार आहेत. तरी सगळ्यांनी आजच प्रॉपर्टी बुक करावी ही माझी अपील आहे सगळ्या लोकांना, की आजच प्रॉपर्टी बुक करा, अन्यथा पुढच्या वर्षी अजून दर वाढतील. जेवढा उशीर कराल तेवढे दर वाढतील. तर आजच प्रॉपर्टी बुक करा. या क्रीडा एक्स्पोमध्ये 80 स्टॉल लावलेले आहेत आपण. एकूण 300 प्रकल्प आहेत आणि सगळ्या प्रकारची वास्तू आपल्याला इथं भेटेल.
प्लॉट्स, फ्लॅट्स, रो हाऊसेस, बंगलोज, शॉप्स, ऑफिसेस सगळ्यांसाठी ही एकाच छताखाली एकदम उत्तम प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे. तरी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा ही लोकांसाठी अपील. प्रॉपर्टी एक्सपोमध्ये साईट व्हिजिट्स अरेंज केलेले आहेत. साईट व्हिजिट करता आणि तुम्ही ऑन द स्पॉट बुकिंग केल्यास आमच्याकडून विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे. आणि इथं रोज फक्त व्हिजिट करणाऱ्यांनासुद्धा आम्ही त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवलेलं आहे. लकी ड्रॉ ठेवलेलं आहे. पारितोषिकांचं स्वरूप पण तुम्ही जाहीर केलेलं आहे? पारितोषिक आम्ही आमच्याप्रमाणे घरात जे वस्तू चांगल्या उपयोगी असतात तशा वस्तू ठेवलेल्या आहेत. क्रेडाई महा एक्स्पोच्या वतीनं जबिंता मैदान इथं आयोजित ड्रीम होम एक्स्पोमध्ये 33 क्रमांकाच्या स्टॉलमध्ये पल्स लाईफ स्पेसेसचा स्टॉल असून त्यांच्या साईटवर आकर्षक प्लॉट सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती संजय दक्षिणी यांनी एडीएन सोबत बोलताना दिली. पिछले 20 साल से हम लेआउट्स में हैं. अच्छी लोकेशन पे हम इंडस्ट्रियल और कमर्शियल और रेसिडेंशियल प्लॉट्स का लेआउट डालते हैं, जिसमें पूरे फैसिलिटी प्रोवाइड करते हैं. और ये जो प्रोजेक्ट है हमारा पल्स, ये बजाज ऑटो के एग्जैक्टली ऑपोजिट है. साइड में ICM कॉलेज है, जिसको 3 साइड रोड्स है, फुल्ली इक्विप्ड है. ड्रेनेज, स्ट्रीट लाइट, वाटर लाइन सब कुछ इसमें कंप्लीट है. OC मिला हुआ है और एकदम प्रीमियम प्लॉट्स है. इसमें अच्छे लोगों ने, टीचर्स ने, आर्मी मैन ने, सब ने अपना अपना प्लॉट बुक किया है. आप भी अपना प्लॉट बुक कीजिए और फ्यूचर इसका बहुत ब्राइट है. जो प्रॉपर्टी में बोलते हैं कि आधी रात को जब ज़रूरत पड़ती है म्यूचुअल फंड से गोल्ड बिक जाता है, लेकिन प्रॉपर्टी नहीं बिकती है. ये ऐसी साइट है जो आधी रात को बिक सकती है, क्योंकि ये रोड टच है, नगर पुणे हाईवे रोड टच है. सो आप एक बार प्रॉपर्टी पे विजिट कीजिए और डेफिनेटली आपको पसंद आएगी और अपना ड्रीम होम वहाँ पे बनाएंगे. और खुशी की बात है कि क्रेडाई ने बहुत अच्छा एक्सपो अरेंज किया यहाँ पे. और हमारा स्टॉल नंबर 33 है, जो R33, 5 दिनों के लिए 3 तारीख से लेकर 7 तारीख तक आप वहाँ आइए. आपको साइट विजिट की भी अरेंजमेंट हो जाएगी और जो भी इन्फॉर्मेशन चाहिए वो मिल जाएगी. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हर उत्सव ढेर सारी खुशियाँ लेकर आता है, लेकिन उसका असली मजा सिर्फ अपने खुद के घर आता है. उसके लिए परफेक्ट जगह सिर्फ पल्स लाइफ स्पेस. सिडको अप्रूव्ड और NA44 प्लॉट्स, ड्रेनेज लाइन, सेपरेट DP और भी बहुत कुछ. पल्स लाइफ स्पेस, प्रोजेक्ट बाय श्री गणेश डेवलपर्स, गट नंबर 4, ऑपोजिट बजाज गेट, नगर रोड, वालूज. तू ग हे कुठून आणला साडी पण? वाह, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बरं. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद.
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। मी खेळणार, चल मी घेणार। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो हो, याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर। हा, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते, त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। सलाम सरपंच। अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून। मी नाही घेणार आहे बा। मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतो की नाही? भरतो की। अरे मग तसंच आहे ते। आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे। पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस। याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल। असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना। आता समजलं मला, येतो मी। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना।
महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काढलेल्या तिरंगा रॅली प्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानानं केली असून औरंगजेब यांची कबर ताळेबंद करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. गेल्या 9 दिवसाआधी जे छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी तिरंगा रॅली इम्तियाज जलील माजी खासदार छत्रपती संभाजीनगर यांच्या नेतृत्वात इथून निघली होती. त्या रॅलीनंतर जे समोर आलेलं आहे, जे घाणेरडे कृत्य जे महाराष्ट्राच्या शंभू भक्तांच्या मनावरती भावनेवरती आघात घालणारं कृत्य केलेलं आहे. अर्थात छत्रपती संभाजीनगरचे नामनिर्देशक असलेले जे फलक आहे त्यावरती छत्रपती संभाजीनगर नावाला काळं जे फासलेलं आहे ते फासणारे इम्तियाज जलील यांचे समर्थक आणि त्याचबरोबर त्यांचा म्होरका ज्याच्या प्रोत्साहनामुळं असे कृत्य घडलेलं आहे, त्यांचा निषेध म्हणून आम्ही आज जाहीर करतो की आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की इम्तियाज जलील व त्यांचे जे समर्थक आहेत ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही व्हावी. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे जवळच खुलताबाद येथे स्थित असलेली जी औरंगजेबाची कबर आहे, ज्या कबरीवरती फुलचादर चढवण्यात येते वारंवार, त्यामुळं हजारो नाही करोडो शंभू भक्तांवरती त्या वेदना तो ज्या भावनिक आघात होतो ती कुठंतरी प्रथा बंद पाडण्यासाठी आणि हा जो आता असंतोष महाराष्ट्रातील शंभू भक्ताच्या मनात आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ती जी खुलताबाद येथील औरंगजेब यांची कबर आहे ज्यांनी आमच्या राजांना संभाजी राजांना हालहाल करून मारलं, ती कबरावरती कायमस्वरूपी ताळा बंद करण्याची आमची मागणी आहे. आणि या दोन्ही आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही सर्व शंभू भक्तांना सोबत घेऊन महाराष्ट्र पिंजून काढू, एक राज्यव्यापी आंदोलन उभं करू आणि आम्ही त्या कबरीचा बंदोबस्त आमच्या पद्धतीने करू जर प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर. खुलताबाद येथील दर्गा हजरत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन मौलाना दाऊद हुसेन शिराजी उर्फ बवीस ख्वाजा रह तसंच हजरत उमर शिराजी रह यांची कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. बैठकीमध्ये दोन्ही दर्गाचे खुद्दामीन मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये दर्गा कमिटी हद्देखुर्दच्या सर्व कामकाजांचा आढावा घेण्यात आला. तसंच कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदाची निवड सर्वानुमते करण्यात आली. दर्गा कमिटीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामांची दखल घेत शरफुद्दीन मोहम्मद रमजानी यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी अलीमुद्दीन मुजावर तर सचिवपदी मसीउद्दीन फखरुद्दीन यांची फेरनिवड करण्यात आली असून सर्व खुद्दामीन यांच्या सहमतीनं 9 सदस्यांची ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये रुकनुद्दीन खुतबुद्दीन, ॲडव्होकेट शब्बीर अहमद, इरफानुद्दीन खैरुद्दीन, हुस्नुद्दीन फरीदुद्दीन, नजीमुद्दीन जैनुद्दीन, जावेद गफ्फर अहमद यांचा समावेश आहे. या प्रसंगी नूतन कार्यकारिणीचे निवडून आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसंच सदस्यांचा 22 ख्वाजा दर्गा परिसरात पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. दरम्यान या बैठकीत नझीरुद्दीन, अब्दुल समद, लईकुद्दीन, अलीउद्दीन, शेख शहाबाज, इक्बाल अहमद, तौसिफ अहमद, शेख वाजिद यांच्यासह खुद्दामीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शब्बीर अहमद यांनी केलं तर आभार शरफुद्दीन यांनी मानले. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. महाराष्ट्रात MBA आणि वास्तू विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत CET सेलकडून वाढवण्यात आली असून महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. महाराष्ट्रात MBA आणि वास्तू विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत CET सेलकडून वाढवण्यात आलेली आहे. 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत MBAची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं तंत्र शिक्षणांतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 1 महिन्याची मुदत वाढवली आहे. यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना
मिळालेली आहे. संस्थात्मक स्तरावर कॅप थेरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष MBA अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबवली जाणार आहे. महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. होमगार्ड कोतवालांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून अंगणवाडी मदतनीसांना 8,000 रुपये, अंगणवाडी सेविकांना 15,000 मानधन यासह अन्य काही निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. अंगणवाडी सेविका, महिला मदतनीस तसंच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे. याकरिता राज्यभर विशेष 4,860 शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जातीये. तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय झालाय. कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते कर्णपुरा मंदिर इथं घटस्थापना. शारदीय नवरात्र उत्सवाला शहर जिल्ह्यात उत्साहात सुरुवात. औरंगजेब यांची कबर ताळेबंद करून इम्तियाज जलीलांवर गुन्हा दाखल करण्याची धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानाची मागणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.